कृषी विवेक पुरवणी प्रकाशन सोहळा संपन्न झाला। पाणी, ऊर्जा, ग्रामविकास आणि पर्यावरण यासंबंधी कार्यरत असणारे साप्ताहिक विवेक विशेष पुरवणी प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता। परभणी शहरातील असणाऱ्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आज 29 एप्रिल रोजी सायंकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला। सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी कृषीभूषण कांतराव झरीकर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट माधव भोसले, पश्चिम क्षेत्र संघटक मंत्री दादा लाड, आदिनाथ पाटील, दिलीप देशपांडे, अविनाश खांडेकर, सुभाष आंबट पाटील तसेच कार्यक्रमाचे समन्वयक गणेश शिंदे यांची उपस्थिती होती। बळीराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी विवेक या पुरवणीचे प्रकाशनही करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कृषी विवेक या पुरवणी प्रकाशनाला शुभेच्छाही दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक आनंद देशमुख यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कार्यक्रमाचे समन्वयक गणेश शिंदे यांनी मानले। विवेक साप्ताहिकाचं कृषी विषयक परभणीच्या बाबतीत एक पुरवणी निघालेली आहे आणि त्याचा एक सुंदर असं कार्यक्रम इथं आयोजित केला होता आणि त्या पुरवणीमधून परभणी जिल्ह्यातले जे काही कृषीवर आधारित उद्योग असतील किंवा कृषीवर जे चांगले शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना समाजापुढे आणण्याचं काम त्या विवेक साप्ताहिकानं केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। याच्यासाठी आम्ही आता परभणी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त विवेक साप्ताहिकाचे वर्गणीदार करणार आहोत आणि विवेकच्या माध्यमातून तरुण वर्ग सुद्धा इकडे वळला जाईल। साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून जिल्हा प्रतिनिधी या नात्यानं मी आपल्याला हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे या जिल्ह्यामध्ये आम्ही पहिलं साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून एक 800-850 कुटुंबापर्यंत पोहोचलो होतो। यामध्ये विविध अभियानांतर्गत आम्ही भरपूर जनसंपर्क वाढविला, पण गाव पातळीवर विवेक आपल्याला पोहोचण्यासाठी आणि शेतीशी निगडीत काहीतरी या शेतकऱ्यांना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या यशोगाथा आपल्याला या सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचायच्या होत्या। त्या माध्यमातून वाढतं रासायनिककरण आणि वाढते ह्या माध्यमातून आपल्याला विषमुक्त शेती, आमचं एवढंच येणाऱ्या काळामध्ये हे राहील की विषमुक्त शेती आणि प्लास्टिक मुक्त भारताचं जे स्वप्न माननीय देशाच्या नेतृत्वाने जे स्वीकारले ते गाव पातळीवर सर्वसामान्य शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त वर्गणीच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचू आणि या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या काही प्रमुख जे शेतकरी आहेत ज्यांनी शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य आणि प्रगती केली, या शेतकऱ्यांची यशोगाथा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्याच्यात बदल व्हावा आणि या माध्यमातून आपल्याला विषमुक्त शेती या माध्यमातून गोसंवर्धन असेल, विषमुक्त शेती असेल, उत्पन्न वाढ असेल, हे येणाऱ्या काळामध्ये साप्ताहिक विवेकचं कार्य असेल। म्हणून मी सगळ्या परभणी जिल्ह्यातल्या एवढं सुपीकता असताना सुद्धा काही प्रमाणामध्ये आपण शेतीमध्ये यशस्वी प्रगती करू शकलो नाहीत, पण मी साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून एवढं आश्वासन देतो की आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विवेक साप्ताहिक कृषी विवेकचे जे मासिक निघणार आहे त्याचं वर्गणदार होऊन या योजनेमध्ये सहभाग घेऊन आपली शेती कशी उन्नत करता येईल आणि शेतीतून कशी प्रगती साधता येईल हे बघितलं पाहिजे। म्हणून आम्ही गाव पातळीवर विवेक नेऊन पोहोचण्याचं कार्य ह्या साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून करणार आहोत आणि निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याला, सर्वसामान्य शेतकऱ्याला याचा लाभ होईल। येणाऱ्या काळामध्ये साप्ताहिक विवेक जिल्हाभरामध्ये या अगोदरही आम्ही गोपाळ सेंद्रिय खताच्या माध्यमातून जवळजवळ आम्ही भरपूर शेतकऱ्यापर्यंत आमचा प्रवास झालेला आहे आणि 6000 म्हणजे पोते खताचे आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेले आहेत। म्हणून सुरुवात झालेली आहे, त्याला अधिक व्यापक स्वरूप द्यायचं असेल तर साप्ताहिक कृषी विवेकचं माध्यम आपल्याला हे ठरणार आहे। त्यामुळं शेतकऱ्यांनी या साप्ताहिक कृषी विवेकच्या माध्यमातून आपली उन्नती साधावी एवढंच आवाहन मी जिल्हा प्रतिनिधी या नात्यानं करतो। साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून कृषी विवेकची परभणी जिल्हा कृषी उद्योग पुरवणीचा आज प्रकाशन सोहळा पार पडला। या प्रकाशन सोहळ्यासाठी परभणीचे भूषण कांतरावजी देशमुख हे उपस्थित होते, त्याचबरोबर किसान भारतीचे संघटन मंत्री दादाजी लाड, त्याचबरोबर डॉक्टर रामेश्वर नाईक विभागीय
संघचालक विवेकचे अभिनाथ पाटील आणि जिल्हा विवेकचे पालक भोसले सर यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडला. कमल ग्रुप्स आणि विवेकच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही पुरवणी उपयुक्त राहील. याच्या माध्यमातून उत्तम शेती आणि उत्तम अर्थार्जन करण्याची योजना शेतकऱ्यांनी यशस्वी करावी असे आवाहन करून आपण सर्वांनी विवेकच्या माध्यमातून कृषी विषयी मार्गदर्शन लाभ घ्यावा ही विनंती.